चित्र प्रदर्शन देखील आपण सगळं भरवलं इथे सुंदर आणि सगळ्यांनीच अतिशय चांगली छायाचित्र या ठिकाणी काढलेली आहेत आणि बघितले म्हणजे छायाचित्रकार आता एक चित्र काढतो पण तो हजार शब्दांनी व्यक्त होतो. एक छायाचित्र मध्ये किती पावर असते की आपल्या इथं छायाचित्र पाहिल्यानंतर आपल्याला बघायला मिळाली. येता येतील 100 बढ़कर 1 पत्रकार जे आहेत. आता मोबाईल मध्ये पत्रकार एवढे झाले की तुमच्या कॅमेराच म्हणजे कधी म्हणजे आनंदाच्या क्षणी पण दुःखाच्या क्षणी पण आणि संकट समय पण हे फोटोग्राफर या ठिकाणी आपला जीव धोक्यात घालून फोटोग्राफी करतात आणि अनेक वेगवेगळ्या निसर्गाच्या सानिध्यातले छटा असतात. निसर्ग असतो त्या ठिकाणी पाहिलं आपण अगदी म्हणजे फोटो काढण्याचं टायमिंग महत्वाचं असतं. क्षण जो असतो चित्र टिपण्याचं ते खऱ्या अर्थाने महत्वाचं असतं आणि म्हणून आपण म्हणतो काही क्षण टिपण्यासाठी जो करतो बुद्धीचा वापर, काही क्षण टिपण्यासाठी जो करतो बुद्धीचा वापर तोच खरा फोटोग्राफर. त्यामुळे 1996 साली ह्या पत्रकार संघाची स्थापना झाली. त्यामध्ये म्हणजे ठाणे वैभव, जनमुद्रा, जनादेश, सन्मित्र हे काही मोजके पेपर होते आणि ते सगळे मोजके पेपर हे ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सभागृहात सुद्धा येत होते. सगळे नगरसेवक नगरसेविका वाचत होते. त्याचं लोकांपर्यंत ते पोहोचत होते. परंतु राजकीय पक्षाच्या प्रत्येक नेत्यांपर्यंत, कार्यकर्त्यांपर्यंत हे 4 पेपर जातच होते. आणि आम्ही नवीन त्यावेळेस मी 1996 साली परिवहनचा सदस्य म्हणून निवडून आलो होतो. आनंद ह्या गोष्टीचा की 3 वर्षानंतर मी परिवहनचा मंत्री म्हणून या ठिकाणी उपस्थित होतो. आणि छोटे आम्ही जे काही उपक्रम राबवायचो, कार्यक्रम राबवायचो, कारण विरोधी पक्षामध्ये होतो. बातम्या यायला हव्या, पेपरमध्ये आमचे फोटो यायला हवे. धावत मोटरसायकलवर जायचो, कधी ठाणे वैभवच्या ऑफिसला, कधी सन्मित्रच्या ऑफिसला, कधी जनमुद्राला, कधी जनादेशला. मला आठवत आहे जनादेशचं कार्यालय, जनमुद्राचं कार्यालय, सन्मित्राचं कार्यालय, ठाणे वैभवचं कार्यालय. 60 रुपये घेऊन जायचो एका फोटोचे इन्व्हलप मध्ये टाकून. आणि ते 60 रुपये दिले की बरोबर आमचा फोटो त्या 4 पानांपैकी कुठेतरी यायचा. कधी ब्लॅक अँड व्हाईट मध्ये यायचा, कधी कलर मध्ये यायचा. कलरचे पैसे जरा थोडेसे जास्त होते आणि आम्ही खुश व्हायचो. त्यावेळेस ते तुम्ही फोटो प्रसिद्ध केले नसते, आज प्रताप सरनाईक परिवहन मंत्री म्हणून तुमच्या समोर उभा ठाकला नसता. फोटोग्राफ बघितल्यानंतर म्हणजे एवढे सुंदर फोटोग्राफ आहेत. काही कॅमेरामॅन आहे, काही पत्रकारिता करत असताना सुद्धा म्हणजे अक्षयचं वगैरे कौतुक आहे की पत्रकारिता करत असताना सुद्धा फोटोग्राफीचा अनुभव घ्यायचा. म्हणजे अनेक आता समीरचे वगैरे मी फोटो, किस्टू, समीर, दीपक यांचे फोटो तर मी गेल्या 30-32 वर्षापासून बघतो. म्हणजे मीडिया असू द्या, टाइम्स ऑफ इंडिया असू द्या किंवा वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये गाजलेले फोटोग्राफ्स यांचे आहेत. आणि त्यामुळे हे सर्वजण अजूनही पुढे जातील ही अपेक्षा व्यक्त करतो. तुमचा ही होण्याची संधी आम्हाला प्राप्त करून दिली त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो. तुम्हाला खूप शुभेच्छा देतो आणि परत एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. उपवन फेस्टिवलला जर काही तुम्हाला या संदर्भात फोटोग्राफी किंवा इतर काही गोष्टींची, जसं केळकर साहेब म्हणाले की इतर ठिकाणी सुद्धा तुम्ही प्रदर्शन वगैरे करायला हरकत नाही. जर काही मदत लागली तर निश्चितपणे प्रताप सरनाईक तुमचा जुना सहकारी म्हणून तुमच्या सोबतच असेल. परंतु आनंद ह्या गोष्टी वाटतो की तुम्ही समारोपाच्या प्रसंगी मला बोलवलं. मी संजय केळकर